नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस भरती व इतर सरळ सेवेसाठी उपयुक्त असलेले प्रश्न त्याचा अभ्यास करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन आहे ठाणे, पालघर, रायगड की सुरतगड. योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 रायगड. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती पाहू आपण. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य होय. सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यात आहे. तर ते हरिणासाठी प्रसिद्ध आहे व ते महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. कोणते? सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. नेक्स्ट आहे चांदूर माधमेश्वर पक्षी अभयारण्य हे नाशिक जिल्ह्यात आहे. हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून प्रसिद्ध आहे. कोणते? चांदूर माधमेश्वर हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून प्रसिद्ध आहे व 2020 मध्ये जानेवारी 2020 मध्ये त्याला रामसर दर्जा प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव काय होते? माणिकराव बंडूजी, टेबूजी बंडूजी, टेबूजी झिंगराजी जानोरकर की माणिकराव डेबूजी घाडगे. योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 डेबूजी झिंगराजी जानोरकर हे संत गाडगे बाबाचे मूळ नाव होते. त्यांच्याबद्दल माहिती आहे. संत गाडगे महाराज मूळ नाव काय होते? डेबूजी झिंगराजी जानोरकर. ते एक वैज्ञानिक कृती असलेले समाजसुधारक होते. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यामध्ये झाला व त्यांची जन्मतारीख आहे 23 फेब्रुवारी 1876. तर ते कीर्तनाद्वारे लोक शिक्षणाचे कार्य करत असत. कोण? गाडगे बाबा. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली? 1950, 1947, 1949 की 1935. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबद्दल काय माहिती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI याची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झाली. स्थापनेमध्ये त्याचे मुख्यालय हे कलकत्ता येथे होते, पण 1937 पासून त्याचे मुख्यालय मुंबई येथे हलवण्यात आले. RBIचे पहिले गव्हर्नर हे स्मिथ हे होते. तर RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख हे होते. हा PYQ आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो. तर RBIचे सध्याचे गव्हर्नर आहे शक्तिकांत दास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद डॅश डॅश दर्जाचे आहे? तर खालीलपैकी पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद अप्पर पोलीस महासंचालक या दर्जाचे आहे. हे माहिती पाहू. पोलीस आयुक्त हे पद अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे असते. तर पोलीस महासंचालक हे महाराष्ट्रातील पोलीस दलाचे सर्वोच्च पद असते. कोणते? पोलीस महासंचालक. व पोलीस अधीक्षक हे जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश हे साधन वापरतात? तर समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरतात? वर्णलेखन तंत्रज्ञान, सोनार तंत्रज्ञान, निष्कर्षण तंत्रज्ञान किंवा अपवर्तनांक मापी. तर योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 सोनार तंत्रज्ञान हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात. सोनार तंत्रज्ञानाबद्दल माहिती पाहू. समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात. तर त्याचा फुल फॉर्म आहे सोनारमध्ये साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हा सोनारचा फुल फॉर्म आहे. उपयोग कोणत्या? त्याच्या पाण्याखालच्या दऱ्या, टेकड्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजी इत्यादी शोधण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग होत असतो. पुढचा प्रश्न आहे, दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर. योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री
बाळशास्त्री जांभेकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते सुरू केले? मूकनायक व बहिष्कृत भारत. लोकमान्य टिळकांनी कोणते केले? केसरी व मराठा. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, मराठा हे इंग्रजी भाषेत होते, तर केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र होते. तर दर्पणविषयी काय माहिती पाहू. 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत येथे दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. दर्पण प्रथम पाक्षिक होते, नंतर साप्ताहिक झाले. इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत मजकूर छापला जात होता. 1840ला दर्पण बंद पडले व त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक वृत्तपत्र हे सुरू केले. कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे? कराड, पुणे, माहुली की नरसोबाची वाडी. योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 नरसोबाची वाडी. कृष्णा पंचगंगा यांचा संगम नरसोबाची वाडी येथे आहे. काही नद्या व त्यांचे संगम पाहू आपण कुठे आहेत. लक्ष द्या, कृष्णा पंचगंगा यांचा संगम कुठे आहे? नरसोबाची वाडी येथे होतो आणि ते कोल्हापूर येथे आहे. इतर नद्यांचा संगम आहे प्रवरा व मुळा या नदीचा संगम नेवासा येथे होतो, म्हणजे नगर जिल्ह्यात. गोदावरी व प्राणहिता यांचा संगम होतो सिरोंचा, कुठं आहे ते? गडचिरोली जिल्ह्यात. कोयना व कृष्णाचा संगम होतो कराड, त्यालाच आपण प्रीती संगम असे म्हणतो, कुठं आहे ते? सातारा जिल्ह्यात. कृष्णा व वेण्णा यांचा संगम होतो माहुली, सातारा जिल्ह्यात. तर तापी व पूर्णा यांचा संगम होतो चांगदेव, ते कुठं आहे? जळगाव या जिल्ह्यात. पुढचा प्रश्न आहे, साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, पुणे, नगर की कोल्हापूर. योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. साल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. आणखी एक प्रश्न होतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला किंवा सर्वात मोठा किल्ला उंच किल्ला आहे? तर तो आहे साल्हेर. त्याच्याबद्दल माहिती पाहू. साल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. तर इतर महत्त्वाचे किल्ले आहे, नाशिकमध्ये ब्रह्मगिरी अंकाईटंकाई, रायगडमध्ये जंजिरा, कासा, प्रबळगड, लिंगणा, दुधागड. तर सातारा जिल्ह्यात येथे वसंतगड, वासोटा, मकरंदगड, सज्जनगड. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या विकारात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही. खालीलपैकी कोणता असा रोग आहे? सगळ्यांनाच माहिती आहे, खालीलपैकी मधुमेह ह्या रोगामध्ये शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही. त्याच्याविषयी माहिती पाहू थोडी. मधुमेह रोगात साखरेचे प्रमाण नियंत्रण राहत नाही. साखर म्हणजे शर्करा. इन्सुलिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. स्वादुपिंड या अवयवाचा दाह म्हणजे मधुमेह हा रोग होय. म्हणजे इन्सुलिन कोणत्या अवयवातून स्त्रवला जातो, तर ते आहे स्वादुपिंड. 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, फ्लेमिंगो अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तेरेखोलची खाडी, ठाणे खाडी, भरतपूर की कान्हा. योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 ठाणे खाडी. फ्लेमिंगो अभयारण्य ठाणे खाडी येथे आहे. त्याबद्दल माहिती पाहू. फ्लेमिंगो अभयारण्य ठाणे खाडी येथे आहे. तर ढाकणा हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे आहे. फणसाड हे अभयारण्य रायगड येथे आहे. सागरेश्वर सांगली येथे आहे. देऊळगाव काळवीटसाठी प्रसिद्ध आहे, ते अहमदनगर येथे आहे. देऊळगावला रेहुकिरी अभयारण्य आहे. तर गवताळा अभयारण्य हे औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर व जळगाव या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे आहेत. राज्यघटनेने कलम डॅश डॅश अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते. आर्थिक आणीबाणीचे कलम खालीलपैकी कोणते आहे? तर कलम 360 हे आर्थिक आणीबाणीसाठी वापरले जाते. भारतीय राज्यघटना कलम 360 म्हणजे आर्थिक आणीबाणी आहे.
भारतीय राज्यघटनेतील भाग 18 हा आणीबाणी विषयक भाग आहे. तरतूद त्याची आहे 352 ते 360 पर्यंत. आणीबाणी तत्व हे भारतीय संविधानाने जर्मनीकडून घेतलेले आहे. कोणाकडून? जर्मनीकडून. कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते, तर 356 मध्ये राज्य आणीबाणी लावली जाते, तर 360 मध्ये आर्थिक आणीबाणी लावली जाते. भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? तर पुढीलपैकी परराष्ट्र व्यवहार हा विषय राज्यसूचीमध्ये येत नाही. तर पहा, तर परराष्ट्र व्यवहाराचा समावेश या संघसूचीमध्ये होतो. राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टात 3 सूचींचा समावेश आहे. त्या 3 सूच्या कोणत्या? संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. पोलीस, सार्वजनिक आरोग्य, शेती हे विषय राज्यसूचीतील आहे. तर परराष्ट्र व्यवहार, बँक, संरक्षण हे सगळे विषय केंद्रसूचीमध्ये येतात. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन कधी साजरा करण्यात जातो? कधी साजरा करण्यात येतो? खालीलपैकी 20 डिसेंबर या दिवशी मानव एकता दिन साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन दरवर्षी 20 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक गरिबी, भूक आणि रोग दूर करण्यासाठी पद्धतींचा अवलंब करण्याचा संकल्प करतात. 20 डिसेंबर 2002 रोजी UN ने जागतिक एकता निधीची स्थापना केली, म्हणून 20 डिसेंबर हा दिवस आपण साजरा करतो. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 किती लोकांना सन्मानित करण्यात आले? तर एकूण 2 लोकांना सन्मानित करण्यात आले. ते 2 लोक म्हणजे कोण होते? तर एक होता बॅडमिंटनपटू चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रँकीरेड्डी सात्विक साईराज यांना मेजर ध्यानचंद हा देण्यात आला. तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर केले. हे पुरस्कार भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात जाईल. त्यावेळी 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवित करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणती कलम भारतीय संविधानाचा प्राण किंवा आत्मा ही होय? तर खालीलपैकी कलम 32 याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा आत्मा म्हटले आहे. कलम 32 नुसार घटनात्मक उपाययोजनांचा हक्क नागरिकांना प्रदान करण्यात आला. या हक्कांच्या तरतुदी अंतर्गत नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत, त्यातील विसंगत नाव ओळखा. त्यातील विसंगत नाव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर हे तिघे पण का होते? पंतप्रधान राहिलेले आहे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट होते. का दिलाय? गुजराल लाल बहादूर शास्त्री आणि देव गौडा हे तिघे पंतप्रधान आहेत, तर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती आहेत. भारतीय राज्यघटनेतील 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती हे स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना संबोधले जाते. PYQ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% जागा राखीव देणारे महाराष्ट्र हे राज्य आहे. बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? खालीलपैकी बांगलादेशाची निर्मिती हे 1971 साली झाली आहे. भारत व पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानात 2 भागात विभागला गेला, एक पाकिस्तान व दुसरा पूर्व पाकिस्तान. 1971 साली भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तानमधील जनतेने बांगलादेशाची निर्मिती केली.
श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला डॅश बेरोजगारी म्हणतात, तर त्याला छुपी बेरोजगारी असे म्हणतात. पहा, छुपी बेरोजगारीला प्रच्छन्न बेरोजगारी असे सुद्धा म्हणतात. अशा प्रकारच्या बेरोजगारीतील गरजेपेक्षा जास्त मजूर एकाच कामात गुंतलेले असतात व त्या जास्तीच्या मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असते. अशी बेरोजगारी शेतीमध्ये दिसून येते. महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना ही पदवी दिली. तर महात्मा गांधी यांना ब्रिटिश सरकारने केसरी-ए-हिंद हे पदवी दिली होती. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर खालीलपैकी रोहित हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. काय दिलं आहे? उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात आहे. या धरणाची क्षमता 121 TMC आहे. उजनी धरण जलाशयाचे यशवंत सागर असे म्हणतात. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो? खालीलपैकी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. नक्षलवादाची चळवळ कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम चालू झाली? नक्षलवादाची चळवळ खालीलपैकी नक्षलबारी येथे सर्वप्रथम चालू झाली. पहा, नक्षलबारी हे गाव पश्चिम बंगाल राज्यात स्थित आहे. जिल्हा येथे दार्जिलिंग. नक्षलवादी संघटनेची स्थापना सर्वप्रथम 1960च्या दशकात झाली. राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? तर त्यांना समादेशक असे संबोधले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.